पनाहगड पावनखिंड मोहीम गत दीड दशकापासून आपण या मोहिमेला जातच असतो. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत. यावर्षी गुजरात, कर्नाटक, इतर राज्यामधून सुद्धा पनाहगड पावनखिंड मोहिमेसाठी शिवभक्तांचा भरणा आहे. का यावं मोहिमेला? कारण जगामधली एकमेव गोष्ट आहे की आपला राजा वाचला पाहिजे म्हणून 2 स्वामिनिष्ठांनी बलिदान दिलं आहे. बलिदानाची भावना राजा राज्यकर्ता झाल्यानंतर काहीतरी देईल म्हणून निर्माण होत नाही. बलिदानाची भावना राजा सिंहासनावरती बसल्यानंतर 7 पिढ्याचं कल्याण करेल म्हणून निर्माण होत नाही. तर बलिदानाची भावना ध्येयवादामधून निर्माण होते आणि ध्येयवादाला चारित्र्य संपन्नतेची जोड असेल तर जगामध्ये ही एकमेव घटना आहे की छत्रपती शिवाजी महाराज ध्येयवाद आणि चारित्र्य संपन्नता 2 दागिने छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि यासाठी हसत हसत यमराजाच्या दारात सुद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवानावी काशीद यांनी बलिदान देऊन आपल्या राजाला वाचवलंय. त्याच मार्गावरनं, छत्रपतींच्या मार्गावरनं मी नेहमी म्हणत असतो की 7 जन्माची पुण्याई लागते छत्रपतींच्या मार्गावरनं जाण्यासाठी. आणि हिंदवी परिवाराची मोहीम ही केवळ भौगोलिक मार्गावरनं जाणारी मोहीम नाही आहे. हिंदवी परिवाराची मोहीम छत्रपतींच्या मार्गावरनं चालण्यासाठी आचरण करते शिवभक्त निर्माण करणारी मोहीम आहे. आणि या मोहिमेमध्ये आपण आलंच पाहिजे. दिनांक 7, 8 आणि 9 जुलै शुक्रवार, शनिवार आणि रविवार दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील मोठी मोठी नामांकित माणसं, हिमालयाच्या उंचीची माणसं 3 दिवस आपल्या समवेत. आमदार बच्चूभाऊ कडू 3 दिवस बरोबर आहेत. पानिपतकार विश्वास पाटील 3 दिवस बरोबर आहेत. माननीय विश्वास नांगरे पाटील पहिल्या दिवशी आपल्या समवेत आहेत. चंद्रकांतजी गुडेवार सोलापूरचे माजी आयुक्त आणि पुण्याचे उपायुक्त 3 दिवस आपल्या समवेत आहेत. अनेक लेखकांपासून नामांकित डॉक्टरांपर्यंत, सिव्हिल सर्जनपर्यंत महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचा एक महामेळावा आपल्याला या 3 दिवसाच्या मोहिमेमध्ये अनुभवायला मिळणार आहे. मोठी माणसं मोठी का होतात? कारण ते जमिनीशी नाळ कधी तोडत नाहीत, हे आपल्याला शिकायला मिळणार. या 3 दिवसाच्या मोहिमेमध्ये काय यावं ते जे तुम्हाला पारंपरिक विद्यापीठामध्ये, कुठल्याही बोर्डामध्ये आजपर्यंतच्या शिक्षणामध्ये जे मिळालं नाही ते पावनखिंड आणि पनाहगड मोहिमेमध्ये मिळतं. तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, बघितली की नाही आहे, परंतु पावनखिंडीमध्ये बाजींचा रणसंग्राम हे व्याख्यान ऐकावं. मी नेहमी म्हणत असतो की एखाद्या मैदानात व्याख्यान ऐकणं, एखाद्या सभागृहामध्ये व्याख्यान ऐकणं आणि जिथे तो रणसंग्राम घडला, छत्रपती शिवाजी महाराजाला वाचविण्यासाठी नरवीर बाजीप्रभू देशपांडेंनी यमराजालाही परत केलं. वीर शिवानावी काशीद, माहिती आहे 2 तासानंतर मृत्यू आहे, तरीसुद्धा पालखीत बसण्याचं धारिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव धारण करून जगामध्ये अशी घटना कुठेच घडली नाही. ती आपल्या पुण्यभूमी महाराष्ट्रामध्ये घडली, जिथे तुमचा आमचा जन्म आहे. आणि म्हणून छत्रपतींच्या मार्गावरनं जाण्याचं पुण्य या 3 दिवसात तुम्हाला मिळणार. पनाहगडावरनं रिमझिमत्या पावसामध्ये, धोधो पावसामध्ये, कधी मुसळधार पाऊस, सूर्यकिरण पडत नाही असं घनदाट जंगल, खळाळणाऱ्या नद्या, निसर्गाचं विहंगम दृश्य, उटी कोडाई कॅनलही लाजवेल असा सुंदर आणि विहंगम महाराष्ट्र जर बघायचं असेल, निसर्गरम्य महाराष्ट्र बघायचा असेल आणि छत्रपतींच्या मार्गावरनं जायचं असेल तर पनाहगड पावनखिंड मोहीम हिंदवी परिवार आयोजित आपण सहभागी व्हा, हे मी आपल्याला आवाहन करतो.